कुमार परदेशी, परेश परदेशी आणि हिम्मत केनी. मयूर गणेश पाटील आणि सुमित ठाकूर यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी तिघांकडून हॅट्रिकसाठी बोला पटकन. सुमित ठाकूर, मयूर म्हात्रे आणि गणेश पाटील यांच्या वतीनं जो हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपये तारा संघाला. मला वाटलं भरपूर लावलेत काय, अर्थ द्या काय हरकत नाही, बक्षीस आहे ती. और चौवा रोहित घरत 500 का इनाम है हैट्रिक के लिए, विकेट हैट्रिक के लिए. यस, नहीं हैट्रिक लेंगे तो मिलेंगे और हैट्रिक नहीं लेंगे तो तिरंगा पदपेड़ में जमा. नहीं 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 ऐसा नहीं होगा. ये गेन आउटसाइड ऑफ स्टंप ज़्यादा है. रनौत जफसी ने इस बार दोनों हाथ खुद खुले किए और अभी राजेंद्र भगत जी ने कह दिया कि इस साल जो कमाई है रनौत साहब जी की तो कम से कम 6 लाख के ऊपर गई है. 7, अरे बाप रे बाप. और ये 4 है. 1 2 3 4 चली गेंद बाल 4. और स्कोर 8, आपके 9 स्कोर. एक वाइड आ चुका है. तो रोहित घरत ने पिछले मैच में 44 रनों की पारी खेली थी. 2 उन्होंने मेडन फेंके थे घोटने के खिलाफ. वही रोहित खूंखार मोड में. यह जोरदार प्रहार किया है लेकिन फील्डर मौजूद है वहां. सिंगल मिलेगा जरूर. इस बीच यह देख सकते वाइड स्लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया. उत्तम जोशी देखिए कितने सालों से क्रिकेट खेल रहे हैं, तो रिटायरमेंट लेंगे कब. उन्होंने कहा रिटायरमेंट मेरे पक्ष में नहीं है. इसको कहते हैं क्रिकेट का असली खिलाड़ी. और ये उनके पास फिटनेस है. उनके बड़े बड़े उनके साथ खेलने वाले रिटायर हो गए लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी. ये देखिए कैच नहीं मिलेगी. अमित मुश्किल है वहां. अमित भाग रहा है लेकिन बॉल ने अमित को कह दिया टाटा बाय बाय. 4 रन. अभी जी बोले कि ऐसा ही जाते रहिए और तिजोरी में माल डालते रहिए. 4 के साथ स्कोर पहुंचा है 14. इस बार भी बाउंड्री नहीं जाएगी, अभी रुकेगी क्योंकि थोड़ी सी गति कम हो गई. मगर 2 रन मिलेंगे इस बार मिलेंगे और टीम का स्कोर आगे बढ़ता है 16 के घर में. ये इस बार देखा जाए गेंदबाज जो चल रहा है स्वस्तिक एक आरंभिक गेंदबाज महंगा साबित हो रहा है. वो काफी खूंखार गेंदबाज व्यावसायिक क्रिकेट खेलते हैं. आखिरी गेंद ये देखिए शफल होकर खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं. डॉट गेंद की समाप्ति स्वस्तिक की. ये फास्ट थोड़ी सी गेंद थी और स्टंप के ऊपर चली गई. आखिरी 12 गेंदें शेष है. कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे तारा के देखना पड़ेगा. उत्तम आएंगे कि दूसरा कोई गेंदबाज आएगा. लेकिन पहले ओवर में इस बार देखा जाए मैत्री मिलिंद डाक्टरजी टीम का स्कोर पहुंचा है 16 रन बगैर नुकसान पे. तो ये हम देख सकते हैं 9 पे खेल रहे रोहित घरत और रोहित घरत खेल रहे 6 पे. या स्पर्धेला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी युवा नेते नंदू गावडे यांच्या वतीनं, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी राजू जनार्दन परदेशी पिग्मी एजंट तिरंगा पदपीठ यांच्याकडून, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत चिरनेर वनिताताई चंद्रकांत गोंदी यांच्याकडनं, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मोहम्मद रहमद आणि किरण दामोदर कुंभार यांच्याकडून, मालकावीराची बाईक सन्माननीय तेजस कैलास डाकी यांच्याकडून, स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय सुशांतजी पाटील, स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट फलंदाज
सन्मान्य स्वप्नील पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज सन्मान्य विक्रांत पाटील, मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या, मालिकावीर गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक ह्या सर्व ट्रॉफ्या मोहम्मद रहिमत आणि किरण दामोदर कुंभार यांच्या वतीनं सर्वच लागणारे चेंडू चंद्रशेखर मोकल यांच्याकडनं आम्हाला देण्यात आलेल्या या सर्व दानशूर दात्यांसह तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी स्मृती ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. अनेक देणगीदारांनं सहकार्य केलं आहे, अनेक माणसानं मेहनत स्वरूपीमध्ये आम्हाला मदत केली असेल, त्याबद्दल त्या सर्वांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं मनापासून आम्ही आभार मानतोय. अमित जी. और बड़ी मछली जाल में फंस गई है. एक मैच में आप हीरो है तो अगले मैच में आप जीरो है. तो इस प्रकार यहाँ 9 रन बना के वापस जा रहे रोहित गलत, और उत्तम जोशी ने आते ही इस बल्लेबाज को चलता कर दिया. उन्होंने थोड़ा सा टप्पा पीछे रखा और वो शॉट जो खेला वो बैकफुट में जाकर इस गेम को खेल दिया था मिड विकेट के ऊपर, लेकिन ताकत थोड़ी कम पड़ गई. और फिलहाल देखा जाए पहला झटका या मैत्री मिलिंद धाकटुजी टीम को. नेक्स्ट मैच नवा पड़ा बनाम, यहाँ से विनर टीम के साथ तिरंगा ट्रॉफी का पहला सेमीफाइनल का मुकाबला मातोश्री के मैदान के ऊपर होगा. लेकिन यह मुकाबला तारा बनाम धाकटुजी के बीच चल रहा है. जो टीम जीतेगी वो बख्शिश का हकदार है, और जो टीम हारेगी वो सीधा जाएगी घर. उन्हें अगले साल इंतजार करना पड़ेगा तिरंगा ट्रॉफी का. मेहनत करो, काम परफेक्ट करो और परिश्रम लो, काम हो जाएगा. जोशी तैयार है. जोशी की एक हवा में कैचेट, और ये 4 रन. हमारे छत्रपति शिवाजी महाराज है, और 4 के साथ सनी ने खाता ओपन किया. स्कोर पहुंचा इस बीच 20 सेकेंड डॉट चली गई है. और इस शानदार महेंद्र ठाकुर जी और किशोर जी केन एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं कि क्या होगा, खर्चा कितना हुआ है, फायदा कितना होगा है. ये टैली चल रही उनकी, टैली होनी ही चाहिए क्योंकि अभी कई घंटे बाकी है. सुंदर बॉल, सुंदर डिलीवरी, सही टप्पा है. हैट्रिक के लिए इनाम तो 500 का है. गणेश जी मात्रे साहब और उनके साथीदार, हाँ रिक्शा इलेवन के अध्यक्ष, और उन्होंने कहा नहीं लेंगे तो तुमको लो 500 करो मजा. इसे कहते दिलदार आदमी. रिटर्न काय को लेने का, जो गए हुए रिटर्न आए नहीं अभी तक. और सिंगल मिलेगा लेग बाई के रूप में. हाँ उत्तम जोशी एक जबरदस्त है, क्रिकेट का एक्सपीरियंस उनके पास बहुत है. आज भी उनकी उम्र बढ़ चुकी है लेकिन रनअप वही है. और थोड़ा सा उनके पाँव में थोड़ी सी तकलीफ है क्योंकि बहुत बचपन से उन्होंने क्रिकेट खेला हुआ, अभी तक खेल रहे. लेकिन इस ओवर की बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अपना एक्सपीरियंस, अपना अनुभव सर्वश्रेष्ठ है. स्कोर इस बार देखा जाए 21 के घर में. पहले ओवर में 16 आए थे, थोड़ा सा प्रतिबंध लगाया उत्तम जोशी ने. ये देखिए उत्तम जोशी की सुंदर बॉल, गुड बॉलिंग उत्तम जोशी, जबरदस्त बॉलिंग का नमूना पेश किया इस हालात में. और यहाँ दूसरा ओवर खत्म हो चुका है, आखिरी 6 गेंद शेष, और इस ओवर में 5 ही रन उत्तम जोशी ने दिया और एक सफलता हासिल किया. क्या पैनापन गेंदबाजी का. कहते हैं ना कि पुराना चावल कैसा स्वादिष्ट होता है, पुरानी शराब, पुराना दोस्त और पुराना प्यार और पुरानी वाली आती है ना, तो उसे देखने की मजा ही कुछ और होती. टॉक और तीनों देखिए हमारे दारों का नाम लिया तो 32 ही खोल दी डायरेक्ट. मयूर जी महात्रे गणेश जी ने कह दिया कि ये तो उन्होंने प्यारा भरा नाम लिया है. अरे ना चंद्रमुखी ना पारू, जो आवे उसी को चौका मारो. आखिरी 6 गेंदे. बॉलर है रोहित, इन्होंने वाइड फेंके थे ना और राकेश, उन्होंने वाइड मैच को जीताया. गोवर्धन की टीम ने वाइट की शुरुआत की इस पट्टी के ऊपर, तब से वाइट चलते रहे लास्ट तक. अभी देखना पड़ेगा क्या होता है. लेकिन सामने बल्लेबाजी सनी, सनी गलत सामने ही.
हाँ वहां क्या 8 बजे तक रहेंगे वो। सनी ड्राइव किया, ऑफ ड्राइव हल्के हाथों से खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद, बढ़िया क्षेत्ररक्षण, एक सिंगल और स्कोर आगे 22। आखिरी ठंडी भरी है अश्विन भाई, ठंडी थोड़ी सी है क्योंकि यहाँ थोड़ा सा कैसा है वातावरण अलग है, यहाँ झाड़ी सब कुछ टकाटक। और स्कोर 22 के घर में आखिरी 5 गेंदें से स्पीडअप कीजिए, विनती है। अबे स्पीडअप कितना बोलेगा तो क्या, आज फाइनल की रात है। या तो कितने बजे घड़ी के अंदर 2:08, 4 बजे तक खत्म हो जाएगा ऐसा लग रहा है, आराम से हो जाएगा। और ये गेंद अंपायर रनौत साहब वाइट। और रनौत जिस साहब की का पैनल आजकल पूरी तरह से रायगढ़ में छा गया है, उनकी मेहनत, पहले 3 आते थे, 3 उदय जी, दत्ता जी और ये, इनके साथ मैं तब से था। और आज देखो कौरवों के बाद इनका नंबर लग चुका है, बढ़िया दिया काम। हमारा पत्ता नहीं मिलते रहते लेकिन क्या, ये चली गिली गिली छंपा, खुश हुए रंबा, दिखा बड़े लंबा। ना दे रहे हैं कि जाते जाते हमारे पॉकेट के अंदर बोतल दो, लेकिन छक्के के साथ स्कोर 29-29। अरे डीजे तो क्या, वो बटन का प्रॉब्लम होगा तेरा, बटन दबाना उसका प्रैक्टिस बहुत है, उसको पहला स्पंज करना पड़ता है, उंगली मुलायम करना पड़ती है। और 29 पे स्कोर जा चुका है। आखिरी मेरे हिसाब से 4 गेंदें शेष, दाव संख्या 29। राकेश तैयार है बॉलिंग मार पर, और सामने है रोहित घरत। ये देखिए व्हाट अ शॉट यार, कवर के ऊपर से खेला हुआ बेहतरीन कवर और इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कर सीमा रेखा के बाहर, नंबर 4। ये जो है थेरी है, ये तुम लोगों की एकता है, इसीलिए 9वां साल परफेक्ट साबित हुआ है। ये ध्यान में, एकता में शक्ति है तो दुनिया भी झुकती। बाकी जगह जाते हैं हम तो कई बार वो बिरयानी मिलती है, 3 बार यूनो लेना पड़ता है, लेकिन यहाँ नहीं, कुछ भी खाओ, परफेक्ट काम, आयोजन परफेक्ट, नियोजन करेक्ट कार्यक्रम ऐसे कहते। ये ऐसे टूर्नामेंट होनी चाहिए। ये गेंद वाइड है,
वाइट की क्या बैक्टीरिया तारा में? तुम ज्यादा गेंद अतिरिक्त फेंकेंगे तो नुकसान तुम्हारा है, फायदा अपोजिट का है। माइकल होल्डिंग साहब जी ने विश्व में ऐसी खूंखार गेंदबाजी की, अभी तक वाइड नहीं डाला, और कपिल देव साहब जी ने जीवन में अभी तक नो बॉल नहीं डाला। ये आनंद गेंद को पकड़ो, जाने दो, एक सिंगल जरूर मिलेगा। और स्कोर पहुंचा है 35 दो ऐसे दाढ़ी वाले स्कोरर है, एक कंचन पालकर और उसके बाद ये मनीष भाई। दाढ़ी, और उनकी क्या दाढ़ी बढ़ जाती है, साल में निकालने की जरूरत ही नहीं, एक बार गुरुनाथ भाई ने कोर दिया, काम फिनिश। हाँ, तो बिल्कुल अच्छा काम। और ये ऊंचाई ज्यादा, दूरी कम है। अरे पकड़े, ये देखिए यहाँ 2 रन मिलेंगे, तीसरा हो सकता है पूरा मेरे हिसाब से। और ये 3 रन दौड़ के पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आदित्य और इस बार देखा जाए मेरे हिसाब से रोहित का सनी के बीच में, और 3 रनों के साथ स्कोर पहुंचा है 38-38। इनिंग खत्म। अब तो जीतने के लिए यहाँ इस बार 11 स्टार तारा टीम को 18 बॉल में मेरे हिसाब से 39 रनों की जरूरत है। लेकिन सनी गरज व्यक्तिगत मेरे हिसाब से 8 पे नॉट आउट रहे, आदित्य 1 पे नॉट आउट रहे। आप गेंदबाजी की जो प्रॉपर लेंथ लाइन है, वो जिम्मेदारी है, वो मैत्री मिलिंद धाकटी सुई के ऊपर है। और इस 39 का पीछा करना है तारा टीम को। जो टीम जीतेगी वो सेमीफाइनल का मुकाबला नवाबाड़ा के साथ खेलेगी, जो टीम हारेगी वो टीम बाहर जाएगी। लेकिन 39 का पीछा करने में तारा टीम की बल्लेबाजी कैसी, धाकटी सुई की गेंदबाजी कैसी, श्रेयस इनकी जुबानी सुनिए मोटी सुई के। यंगस्टर कमेंटर इस बार माइक्रोफोन के ऊपर आएंगे। मैं थोड़ा रेस्ट लेता हूं, मैडी को कितना पैसा मिला इसकी जानकारी लेता हूं, और फिर आता हूं सेमीफाइनल के लिए।
आनंदच्या बॅट मधून मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याची बॅट खऱ्या अर्थानं चमकली आहे, परंतु रोहित गरज या वेळेस त्यांची बॅट शांत बसवतोय. 3 चेंडू निर्धाव तर 1 चेंडू चौकार लगावला जातोय. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावसंख्या खर्च केल्यात. जेव्हा जेव्हा डिफेन्सिंग स्कोर समोर असतोय ना, रोहित गरज अगदी आपल्या टीमला सुसज्ज स्कोर मध्ये नेऊन ठेवतोय. कमी धावसंख्या देऊन जास्त धावसंख्या कमी चेंडूमध्ये ठेवत असतोय. प्रणित 11 नवापाड संघाचा संगणक यायचा आहे. 5व्या चेंडूवर लाऊडली अपील केली जाते. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. पंचांनी अपील फेटाळली आहे. चेंडू जातोय निर्धाव. आनंद मात्रे याला पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम रोहित गरजनं केलंय. फक्त 4 धावसंख्या खर्च केली आहे. 5वा चेंडू रोहित गरज अगदी कमी वेळामध्ये आपला प्रत्येक षटक संपवण्याचं काम करतोय आज या नाईट रजनीमध्ये. यावेळेस 5वा चेंडू मिड ऑफच्या ठिकाणी येतोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानलं जाईल. 1 या धावसंख्येने संघ पोहोचला जातोय. बिनबाद 5च्या घरात येणारे 12 चेंडू विजयासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. हे जेव्हा जेव्हा गाणं ऐकतोय ना, तेव्हा तेव्हा मैदानामध्ये एकच सांगतोय, एकतर लढा नाहीतर एकतर मरा. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे दारातीर्थी पडल्यानंतर मावल्यांनी परतीचा प्रवास घेतला होता जरूर, परंतु मालुसरेंचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी मात्र परतीचे दोर कापले होते आणि आपल्या सैनिकांना, आपल्या मावल्यांना सांगितले होते, एकतर कड्यावरून उडी मारून मारा नाहीतर गनिमाला कापून त्यांना मारा. यावेळेस तेच काम तारा टीमला करायचं आहे. एकतर परतीचा प्रवास घ्यावा लागेल, एकतर प्रतिस्पर्धी संघावर मात करावी लागेल. काय घडणार, काय बिघडणार? 12 चेंडू 34 धावसंख्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय अंकेश, ज्या गोलंदाजानं सुरेख षटक आज हाताळले तर पूर्णपणे आपल्या टीमसाठी. परंतु पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या 12 बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय 6च्या घरात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सेम समीकरण होतं, ताराबाना मोठी जुई, परंतु त्यावेळेस गोलंदाजी तारा करत होती, यावेळेस तारा फलंदाजी करते. म्हणजे नशिबाचे फासे हे कधीही कोणाच्याही बाजूने फिरत असतात. याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय. जी टीम अगदी मागच्या मॅचमध्ये हीच धावसंख्या डिफेन्स करताना पाहायला मिळत होती, तीच टीम यावेळेस मात्र या धावसंख्या उभारत असताना पडझड करताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित पाहतोय 6च्या घरात. यावेळेस मात्र बॅटमधून निघालाय तडाखा. चेंडू जातोय स्क्वेअर लाईकच्या वरून. आपल्या टीम मध्ये नवीन संजीवनी ऊर्जा संचारणारा हा षटकार. शक्तीपेक्षा युक्तीने जास्त लढलेत, म्हणूनच मराठ्यांचा विजय हा गनिमी काव्याने होत असायचा. मित्रांनो, यावेळेस काय गनिमी कावा करणार तारा टीम की प्रतिस्पर्धी धाकटीजुई आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त धावसंख्या उभारणं आणि त्या धावसंख्या कमीत कमी धावसंख्या देऊन फक्त विजय प्राप्त करणं हे काम केलंय या धाकटीजुई टीमनं. यावेळेस KTM प्रीमियर लीग कुंभारपाडा, तेलीपाडा, मदिरपाडा या प्रीमियर लीगमध्ये लकी ड्रॉमध्ये जिला सायकल मिळाली, त्या हंसिका नरेंद्र पोपेरकर हिच्याकडनं या स्पर्धेला
500 रुपयाची देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतोय. येस, लकी ड्रॉ हे खूप महत्त्वाचं आहे. ओटीजी प्रीमियर लीगला सुद्धा अनसोडला स्पोर्ट्स सायकल होती, परंतु ज्या व्यक्तीचं नाव आलं ना भगत सर, त्या व्यक्तीनं जेव्हा ट्रॉफीचं अनावरण चालू होतं ना, दिवसभर मॅच पाहण्यासाठी थांबला आणि ट्रॉफीचं अनावरण आल्यानंतर घरी गेला आणि घरी गेल्या गेल्या त्याचं नाव आला. 3 काउंटिंग केली पंडित सरांनी आणि नाव निघून गेला. आणि जो अनसोल खेळाडू फक्त ट्रॉफीचा अनावरण पाहण्यासाठी आला ना, अगदी त्याचा नाव आला आणि स्पोर्ट्स सायकल घेऊन गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं रोमेश वर्तक पाटील. यावेळेस आपल्या कोट्यातील पुन्हा एकदा 4था चेंडू, एकेरी धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 13च्या घरात. येणारे 8 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. एखादा येणारा मोठा फटका यावेळेस मॅचमध्ये कमबॅक करून देईल तारा टीमला, परंतु तो षटकार लगावला जाईल का? एस, व्हॉट अ फटका, मॅग्निफिसंट शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा प्रेक्षकांसाठी मोहक फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. यस, स्वस्तिक आहे फलंदाज. या 6 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 19च्या घरात. येणारे 7 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 7 चेंडू विजयासाठी 20. एखादा जर आणखी एक मोठा फटका आला ना तर सामना खूप अटातटीचा पाहायला मिळेल, परंतु तो फटका पुन्हा एकदा स्वस्तिक आपल्या बॅटमधून मारेल का, की यावेळेस अंकेशच्या गोलंदाजीतून ते रोखलं जाईल. अंकेश टू स्वस्तिक, स्वस्तिक टू अंकेश. यावेळेस फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा, नो प्लस चौकार. 5 धावसंख्येचं बेनिफिट. 7 चेंडू 20 होत्या, 7 चेंडू 15 राहिल्यात. प्रवीण ठाकूर सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर सामना आला होता कुठे आणि आलाय कुठे? आ से आ तक. एक मुभा फलंदाजाला की फक्त आणि फक्त धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद घोषित केला जाईल, अन्यथा फलंदाज पूर्णपणे या मैदानावर सेफ असेल. 7 चेंडू 15 धावसंख्या. मॅच मध्ये वेगळी दिशा, वेगळी कलाटणी पाहायला मिळाली. या नो चेंडूच्या साहाय्यानं त्या नो चेंडूवर पुन्हा एकदा फ्री हिट वर चढवला जातो हल्ला. लॉंग ऑफच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार. यावेळेस येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण 12 चेंडू 34ची आवश्यकता होती. तब्बल 34 धावसंख्या असताना वैयक्तिक 25 धावसंख्या खर्च केल्यात अंकेश यानं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो, तारागावचे गोल्डन मॅन रोहन पाटील यांना विनंती असेल, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. भूमी मात्रे आपली वाट पाहत आहेत. किशोर केणी यांच्या अतिशय जवळचे जिवलग भूमी मात्रे यांच्याकडनं आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. गेम ऑन होतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या षटकामध्ये तब्बल
25 धावसंख्या कुठून काढल्यात. पहिला चेंडू आनंद म्हात्रे सडिया निर्धाव चेंडू फेकला जातोय. एक येणारा निर्धाव चेंडू जणू काय आपल्या टीम मध्ये, आपल्या डगआउट मध्ये, आपल्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेल. या धाकटी जुईच्या प्रेक्षकांच्या वातावरण, टीमच्या अगदी समर्थकांच्या मनामध्ये थोडासा रनअप मिस्टेक आपल्याला बघायला मिळतोय. डेड चेंडू घोषित केला जातोय. 5 चेंडू 9 धावसंख्या, 5 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार असे समीकरण आले की कालची रात्र आठवतीये. या वेळेस मधली दांडी 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 गुल. थँक्यू मॅडी. 6 चेंडू 9 धावसंख्या. मागच्या जरी गोलंदाजानं 25 काढल्या असल्या तरी प्रथमेश गरज सांगतोय, विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादले खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना माझ्या पसंत नाही, पावलांना माझ्या पसंत नाही. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट स्लॉग. एक धाव बघता बघता 2 धावसंख्या पलून काढल्या जातात. या 2 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 32च्या घरात. येणारे 3 चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावसंख्या. नवीन आलेला फलंदाज मयूर जाधव आल्या आल्या 2 धावसंख्या उभारल्यात, परंतु समीकरण 3 चेंडू आणि 7 धावसंख्या आहे. तर समोर गोलंदाज आहे प्रथमेश घारत. ज्या प्रथमेश घारतनं अगदी कंजूस स्वरूपाची गोलंदाजी आवश्यक त्या वेळी केली आहे. यावेळेस सन्मान देण्याचा काम केला जातोय, सन्मान देण्याचं काम केलं जातोय. प्रयत्न होता की नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज स्वस्तिकला स्ट्राईक कडे आणण्याचं काम करत होता, परंतु यावेळेस ते प्रयत्न अयशस्वी राहिलेत. यावेळेस येणारे 2 चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. आता रंगात रंगात आली ही मॅच. नक्कीच आणखी एक उत्कृष्ट धून मॅडी. पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला र, हा सामना जिंकून दाखव. बारक्या मला र. यावेळेस हवेमध्ये झेल, प्रयत्न अयशस्वी राहिलेत. एकच धाव संख्येवर समाधान मानतोय स्वस्ती, कारण त्याच्या मनगटावर यावेळेस तो विश्वास दाखवतोय. 1 चेंडू 6 धावसंख्या, 6 धावसंख्या. 1 पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला र. मधील विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय हनुमान कामोटेचा हा बारक्या कांबळे. अगदी तो खेळत असताना हा गाणी कैकदा त्या मैदानावर पाहायला मिळायचे, परंतु यावेळेस 1 चेंडू 6 धावसंख्या. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 6 चेंडू 9 धावसंख्या होत्या. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 खर्च केल्यात प्रथमेश या नावाच्या गोलंदाजानं. अगदी तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर अगोदर स्वतःला सिद्ध करावं लागतोय मित्रांनो. यावेळेस प्रथमेश मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. 1 चेंडू 6 धावसंख्या. ऑफ स्टंपच्या
थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. यावेळेस एक चेंडू 5 धावसंख्या. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी हा नियम आहे शृंखलेचा. एक चेंडू 5 धावसंख्या. या वेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अभांतर घोषित केला जातोय. यावेळेस एक चेंडू आणि 4 धावसंख्या. ज्या चेंडूवर मोठी मशागत करावी लागली असती त्या चेंडूवर आता हलकीशी नजाकत जरी दाखवली ना तरी सामना आपल्या बाजूनं तारा टीम जिंकू शकतोय. परंतु गोलंदाज प्रथमेश अजूनपर्यंत आपल्या कर्णधाराला सांगतोय भिवू नकोस, आज स्वामींचा डॉयला गटवतोय, मी तुमच्या पाठीशी आहे. एक चेंडू 4 धावसंख्या. यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज यावेळेस झेल झालाय जमिनीला दान. परंतु विजयश्री आपल्या पदरामध्ये. वेल प्लेड धाकटी टीम.